महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शहादा धार्मिक स्थळाला विकासाचा वणवा, लोकप्रतिनिधीसह जिल्हा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष। महाराष्ट्राच्या दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपुडा पर्वतातील तिसऱ्या रांगेत बसलेले तोरणमाळ या धार्मिक स्थळाला सध्या विकासाचा मोठा वणवा दिसून आलाय। याबाबत अधिक माहिती अशी, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतात समुद्रसपाटीपासून सुमारे 1143 उंचीवर असलेल्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या क्रमांकाचे थंडाईचे ठिकाण म्हणून या धार्मिक स्थळाला जाणारा रस्ता अत्यंत डोंगर दऱ्यातून 7 पायरी होत तोरणमाळ पर्यंत जावे लागते। मात्र सदर रस्ता हा ठिकठिकाणी खचला असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले। तोरणमाळ येथे गोरक्षनाथ महाराज यांचे जागृत देवस्थान असून या ठिकाणी शिवरात्री निमित्त भव्ययात्रा भरत असते। या यात्रेत मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात। मात्र डोंगर दऱ्यातील या रस्त्यावर मोठी कसरत करून त्यांना हा जीवघेणा प्रवास करावा लागतो। गेल्या कित्येक वर्षापासून या पर्यटन स्थळाची या विकासाची गती मात्र राजकीय डावपेचामुळे थांबली असल्याची चर्चा सध्या येणाऱ्या भाविकांमध्ये सुरू आहे। मात्र प्राप्त माहितीनुसार या धार्मिक स्थळाला लाखोचा निधी खर्च झाल्याचे कागदावर दर्शविण्यात आले। प्रत्यक्षात रस्त्यांपासून तर इतर विविध समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत। लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी कोणत्याही प्रकारची प्रशासनामार्फत योग्य सुविधा नाही। या विकासाबाबत सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात प्रसिद्ध केले जाईल। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे, शहादा, नंदुरबार। माझे नाव किसन पटले, आम्ही हाकडकेडीवरून आलेलो आहे। महाशिवरात्रीच्या प्रसंगाने आम्ही इथं दरवेळीच येत असतो। मग काय हे थोडंसे हे रस्ता खचकल्यामुळे आम्हाला थोडंफार अडचणी येतात। आता महाशिवरात्रीला किती संख्येने भाविक हे तोरणमाळ येथे येणार असतील? काही हजार असे याने भाविक येत असते मॅडम। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।